नमस्कार, सविताच पाककलामध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आपण पितृपक्ष विशेष अशी तांदळाची खीर करणार आहोत. तर अशीही जनरल आपण तांदळाची खीर करून खाऊ शकतो, पण पितृपक्षात जनरली तांदळाचीच खीर सगळ्यांकडे नैवेद्याला असते. तर चला, त्यासाठी मी घेतलेले आहे 2 टेबलस्पून तांदूळ. जशी आपल्या घरात माणसं आहेत 4, 5, 6 कशी, त्याप्रमाणे तांदळाचं प्रमाण ॲडजस्ट करा. मी 4 लोकांसाठी 2 टेबलस्पून इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. 1.5 मग दूध घेणार आहे, म्हणजे जवळजवळ पावशेरला थोडं जास्त. ड्रायफ्रूट्सचे तुकडे आणि 2 टेबलस्पून नारळाचा चव. तर सर्वप्रथम आपण भिजलेला तांदूळ मी अर्धा तास भिजवून घेतला आहे 2 टेबलस्पून. हा तुपात आता मी छान अगदी 2 ते 3 मिनटं फ्राय करून घेणार आहे. तुपात फ्राय करून झाल्यानंतर आपण तांदळामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे. तर बघा, आपला तांदूळ छान तुपावर फ्राय करून झालेला आहे. आता ह्याची मी मिक्सरला पाणी वाटून छान पेस्ट करणार आहे. तर आता त्याच कढईमध्ये मी 1.5 मगाने मी घेत आहे. तर हे साधारण पावशेर दूध आहे आणि त्याच्यामध्ये 1 मग पूर्ण बच्च भरून दूध घेतलं आहे आणि दुसऱ्या मगामध्ये दुधावरची पूर्ण साय घेतलेली आहे अर्धा मग. तर हे दूध छान व्यवस्थित आपण तापवून घ्यायचं आहे. दुधाला छान उकळी यायला लागली की आपण पेस्ट करून घेतलेली तांदळाची यामध्ये घालणार आहोत. तर बघा, दुधाला आता छान दूध गरम झाले आणि आता ही आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे 2 टेबलस्पून, ही आता आपण दुधामध्ये घालून घेणार आहोत. तर दुधाला छान उकळी आलेली आहे. अशा उकळीमध्येच आपल्याला ही पेस्ट घालायची आहे. अतिशय सोपी आणि अगदी 10 मिनटात होणारी ही तांदळाची खीर आहे. तर बघा, आता हे जे मिश्रण आपण घातलेलं आहे तांदळाचं, हे व्यवस्थित हलवून घ्यायचं. नाहीतर त्याची जर गुठळी झाली तर तेवढाच भाग शिजेल भातासारखा. त्यामुळे त्या गुठळ्या आपण फोडून घ्यायच्या. असं 10 ते 12 मिनटं छान हलवत तो तांदूळ शिजून जातो, कारण आपण त्याची बारीक पेस्ट केलेली असते. तर बघा, 10 ते 12 मिनटं झालेली आहे आणि आपला तांदूळ छान शिजलेला आहे. तर आता आपण वरनं थोडे ड्रायफ्रूट्स घालून घेऊ. आता साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे ॲडजस्ट करा, कारण साखर कमी जास्त लागू शकते. काहींना गोड आवडतं, काहींना कमी गोड लागतं. तर साधारण मी ह्याच्यामध्ये 1 लहान वाटी पिठी साखर घालणार आहे किंवा साखर. तर बघा, आपला तांदूळ मस्त शिजलेला आहे आणि खिरीलाही दाटसरपणा यायला लागलेला आहे. इंद्रायणी तांदूळ असल्यामुळे तांदळाचा वासही खूप सुंदर येतो, खिरीलाही सुंदर वास लागतो. तर अशा प्रकारे तुम्ही बासमती किंवा इंद्रायणी, ज्या तांदळाला छान सुवास असतो, असा तांदूळ वापरा. तर बघा, मी यामध्ये एक आणि अर्धी वाटी अशी स्मॉल कप मी पिठी साखर घातलेली आहे. तुम्ही यापेक्षा कमीही घालू शकता. आम्हाला मीडियम गोड लागतं, त्यामुळे मी त्या प्रमाणात पिठी साखर वापरली आहे किंवा साखर. बघा, पिठी साखर घातली. त्यानंतर मी 2 टेबलस्पून नारळाचा चव घातलेला आहे. ओला नारळ घाला, सुंदर चव लागते. सुकाही घातला तरी चालेल. थोडीशी अर्धा टीस्पून मी इथे वेलची पूड घातलेली आहे. थोडंसं जायफळ घातलं तरी चालेल. जायफळाने खिरीला सुंदर वास येतो, पण जायफळ थोडं कमी घाला. तर बघा, खीर आपली तयार झालेली आहे आणि ही थंड झाल्यावर अजून दाट होते. तर आता मी परत एकदा ड्रायफ्रूट्स वरनं गार्निश करून घेते. तर बघा, 10 मिनटात आपली खीर तयार होते. चवीलाही अतिशय सुरेख लागते. तर अशी खीर तुम्ही नक्की बनवून पहा. तर बघा, खिरीला रंगही छान आला आणि ड्रायफ्रूट्समुळे ती छान दिसत आहे. तर कशी वाटली ही सोप्यात सोपी तांदळाच्या खिरीची रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटनला नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा. धन्यवाद.